वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऊर्जा ही झोपलेली असते. आता शौर्य हा ऊर्जासाठी येऊन तिथे दरवाजात तिच्या उभाच असतो की ऊर्जा कधी जागी होईल तिला बघण्यासाठी. तर इकडे ऊर्जा मात्र झोपलेली असते, तिला चांगली झोप लागलेली असते. आता इतक्यात ऊर्जाचे डोळे उघडतात. समोर शौर्य उभा आहे हे बघून ऊर्जाला जरा बरं वाटतं. ऊर्जा उठते. शौर्य तिच्याकडे हसत हसतच बघत असतो. मग ऊर्जा उठते आणि शौर्याकडे येते. आता ती शौर्याला म्हणत असते, शौर्य तू इथेच उभा आहेस? त्यावर शौर्य म्हणतो, हो मग हे घे, गरमागरम चहा आहे, तू पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, नाही म्हणजे त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा काय झालं बोल ना. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे तू इथे रात्रभर माझ्यासाठी असा अडखळून बसलेला आहेस. शौर्य रे तुला तर नीट झोपसुद्धा लागली नसेल ना. तुला एसीची सवय आहे आणि तुला इथे बसावं लागलं रात्रभर. खरंच म्हणजे मी काय म्हणते शौर्य, हे एवढं सगळं करण्याची काही गरज नाही आहे. तू घरी जात जा. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा तू इथे अडचणीत असताना मला घरी निवांत झोप लागू शकली असती का? आणि हे बघ आता काहीही बोलू नकोस. विसरलीस का तू? आज तुला कोर्टात जायचं आहे. आज तुला बेल मिळेल आणि मग आपण दोघंही एकत्र आपल्या घरी गेलेलो असू. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य खरंच जेव्हापासून तुला रोज बघते ना तेव्हापासून मला खूप बरं वाटतं. शौर्य म्हणतो, ऊर्जा बायकोचा जर मूड चांगला नसेल तर तिचा मूड चांगली करण्याची जबाबदारी कोणाची असते? नवऱ्याचीच ना. मग मी फक्त माझं काम करतोय. त्यावेळी ऊर्जा खुश होते आणि म्हणते, शौर्य अरे पण शौर्य म्हणतो, ऊर्जा हे बघ मला एवढंच वाटतं की तू तुझ्या आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना, मला मान्य आहे की आजचा दिवस काही फार चांगला नाही आहे, पण तरीही तू दिवसाची सुरुवात हसत करावी. एकदा का तू दिवसाची सुरुवात चांगली केलीस ना, मग बघशील तुझा दिवस आणि आजची तारीख सगळं कसं व्यवस्थित पार पडेल ते. त्याबरोबर मग ती म्हणते की हो बरोबर आहे तुझं शौर्य. आणि मग ऊर्जा हसत हसत दिवसाची सुरुवात करायला तयार होते. त्याच्यानंतर मग आता इकडे ऊर्जा हिला शौर्य म्हणतो, डॅडने काय सांगितले ऊर्जा ते तुझ्या लक्षात आहे ना? त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा तुला कोर्टामध्ये डॅडने जे सांगितलंय तेच बोलायचं आहे, लक्षात ठेव. टेक केअर. आपण आता डायरेक्ट कोर्टातच भेटू, मी फ्रेश होऊन तिकडेच पोहोचतो. असं म्हणून शौर्य तिकडनं निघत असतो. इतक्यात तिकडे ते पद्मा आलेली त्याला दिसते. तो विचारतो की अरे पद्मा तू इकडे काय करतेस? तुला तर कोर्टात बोलवलं होतं ना साक्ष देण्यासाठी. त्यावर ती म्हणते, हो दादा, पण म्हटलं ऊर्जाताईला एकदा भेटून जावं. आणि तसंही शौर्यदादा अहो ऊर्जाताईने काही खाल्लंसुद्धा नसेल ना, म्हणून मी येताना तिच्यासाठी घरून नाश्ता बनवून आणलेला आहे म्हणून आले होते. त्यावर शौर्य म्हणतो, बरं जा तू भेट ऊर्जाला, आहे ती आतमध्ये. त्याबरोबर मग आता लगेचच ती तिकडनं जात असते. तोपर्यंत इकडे हर्षवर्धनचा शौर्यला कॉल आलेला असतो. शौर्यला हर्षवर्धन म्हणतो, शौर्य अरे मी विसरलोच होतो, त्या पद्माला फोन करून सांग की गोळी ऊर्जाने झाडली आहे असं तिला सांगायचं नाही आहे ते, कारण आज कोर्टामध्ये तिला बोलवतील साक्ष देण्यासाठी. हे मी विसरलोच होतो. तिलासुद्धा आधीच हे सांगून ठेव, नाहीतर ऐनवेळी गडबड होऊन जाईल सगळी. त्याबरोबर मग आता इकडे शौर्य म्हणत असतो की डॅड पद्मा माझ्यासमोरच आहे आत्ता. मी काय म्हणतो, तुम्ही स्वतःच तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगताय का? आणि मग लगेचच शौर्य पद्माच्या हातामध्ये फोन देतो आणि म्हणतो की पद्मा हे घे, डॅड आहेत. त्याबरोबर पद्मा आता हर्षवर्धनचा फोन घ्यायला घाबरत असते. ती म्हणते की शौर्यदादा आहो. त्यावर शौर्य म्हणतो, काळजी करू नकोस पद्मा, घे. आणि मग आता हर्षवर्धन हा पद्माला म्हणतो, पद्मा तुझी इच्छा आहे ना की तुझ्या ऊर्जाताईने लवकरात लवकर सुटावं म्हणून? त्यावरती म्हणते की हो आहे ना. मग आता लगेचच हर्षवर्धन तिला म्हणतो, मग आता मी जे सांगतो तेच कोर्टामध्ये तुला बोलायचं आहे. कोर्टात तू म्हणायचंस की ऊर्जाने गोळी झाडताना तू पाहिलेलंच नाही आहेस, कारण ऊर्जाने गोळी झाडलीच नाही आहे, कळलं? कोर्टात विचारलं जाईल तुला की ऊर्जाने गोळी झाडली का, पण तू काय म्हणशील, नाही ऊर्जाने गोळी झाडली नाही आहे, कळलं? त्यावेळी मग पद्माला ते पुन्हा विचारतात, म्हणशील ना असंच, ऊर्जाने गोळी झाडलेली नाही आहे? त्यावरती म्हणते हो. त्याबरोबर तो म्हणतो, आणि जर नाही म्हणालीस तर? त्यावर मग ती म्हणते, नाही म्हणणार नाही, असं होणारच नाही, मी बरोबर तेच सांगेन.
ऊर्जाताईने गोळी झाडलेली नाही आहे, ऊर्जाताईने नाही झाडली गोळी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरनं मग आता हर्षवर्धन म्हणतो बरं चालेल, आता शौर्यला फोन दे. त्याबरोबर मग लगेचच ती शौर्यला फोन देते. शौर्यला हर्षवर्धन सांगतो, शौर्य तू सुद्धा आता लवकरच घरी ये, आपण इकडनं घरून कोर्टात जाणार आहोत. त्याबरोबर मग शौर्य इकडे लगेचच तिला म्हणतो की काळजी करू नकोस पद्मा, जे डॅडने सांगितले फक्त तेवढं लक्षात ठेव, तसं बोल हां, चल. आणि त्याच्यानंतरनं हर्षवर्धन शौर्य तिकडनं निघतो. तर दुसऱ्या बाजूला घरामध्ये विजयाने तर कहरच केलेला असतो. विजयाचं भांडण सुरूच असतं की तुम्ही लोक का एवढं त्या मुलीला प्रेफर करताय, का उगाचच्या उगाच तुम्ही तिला मदत करताय. मी सांगितलं होतं ना त्या मुलीला मदत नाही करायची म्हणून, पण तरीही तुम्ही का म्हणून त्या मुलीची मदत करताय. त्याबरोबर मग आता तीर्था म्हणू लागते, मॉम अगं बास कर, काय चाललं आहे तुझं. अगं मॉम, आपल्या घरातली जर एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर आपण तिला मदत करायलाच हवी ना. मग तू उगाचच्या उगाच हे काय बोलतेस. त्यावर तीर्थाला लगेचच विजया म्हणते, हे बघ तीर्था, तू गप्प बस, तू लहान आहेस, तू ह्या सगळ्यात पडू नकोस, तुला ह्या सगळ्यात बोलण्याची पडण्याची काहीही गरज नाही आहे, कळलं तुला. त्यावर ती म्हणते, हो मॉम, मला मान्य आहे की मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे म्हणून, पण याचा अर्थ असा नाही मॉम की मला कळत नाही, मला एवढं तर नक्कीच कळतं की आपण आपल्या माणसांच्या अडचणींमध्ये त्यांना मदत केली पाहिजे. त्यावर विजया म्हणते, तीर्था तुला गप्प बस म्हटलं ना, तुला कळत नाही आहे का, गप्प बस. त्याबरोबर मग आदित्य चिडतो आणि म्हणतो की मॉम बास, काय चाललंय तुझं, आणि तू तीर्थाला का गप्प बसवतेस. तीर्था काहीही चुकीचं बोलत नाही आहे, ती जे बोलते ना ते बरोबरच आहे. त्याबरोबर मग विजया म्हणते, मी तिच्यावर नाही रे रागवत आहे, मी तुम्हा सगळ्यांवरच रागवलेली आहे, कारण तुमच्या सगळ्यांचं जे चाललं आहे ना ते मला बिलकुलच पटत नाही आहे, कळतं आहे का तुम्हाला. का तुम्ही त्या ऊर्जासाठी एवढी जीवफोडी करताय, काय गरज आहे. ती ऊर्जा खुनी आहे आणि तुम्ही तिला वाचवण्यासाठी हे एवढे प्रयत्न करताय का म्हणून. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आदित्य म्हणत असतो, हे बघ मॉम, तसं काहीही नाही आहे, ऊर्जाने कुठल्याही पद्धतीचा खून वगैरे काहीही केलेला नाही आहे, अजून ऊर्जावरचा गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. आणि आता तुला काय वाटतं आणि काय नाही, आय डोंट केअर, पण मी ऊर्जाला सपोर्ट करायला कोर्टात जाणार म्हणजे जाणार, नक्की जाणार, मी ऊर्जाला सपोर्ट करणार मॉम. त्याबरोबर मग तीर्थासुद्धा म्हणते की दादा मी सुद्धा. त्याबरोबर मग लगेचच विजया म्हणते, हे बघ, हे सगळं जे तुम्ही करताय ना ते खूप चुकीचं आहे, त्या मुलीला सपोर्ट करण्याची ना काहीही गरज नाही आहे, त्या मुलीमुळे ना आपल्या घराचे वाभाडे निघत आहेत आणि तुम्ही मात्र तिला छान पाठीशी घालायला निघालाय. काय बोलू ना तुम्हाला, मला खरंच कळतच नाही आहे, एवढी त्या मुलीने तुमच्यावरती कोणती मोठी जादू करून ठेवली आहे ते मला कळतच नाही, काय चाललं आहे काय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा. तो शौर्य, तो तर रात्रभर जाऊन तिथेच बसलाय, शोभतं का त्याला, शोभतं का. पण जाऊ दे, मी काहीही बोलणार नाही आहे, माझा काही संबंधच नाही आहे ना. पण एक गोष्टसुद्धा तुम्हा सगळ्यांना नक्कीची सांगून ठेवते, लक्षात ठेवा, मी काहीही झालं ना तरी त्या मुलीला पुन्हा ह्या घरात घेणार नाही, कळलं ना. उगाचच्या उगाच माझ्यावरती कुणीही फोर्स करायचं नाही आहे की त्या मुलीला घरात घ्यावं म्हणून, कारण ती मुलगी पुन्हा ह्या घरात राहणार नाही, हा माझा फायनल ठाम डिसिजन झालेला आहे. त्यामुळे आता विसरू नका की ती मुलगी ह्या घरात पुन्हा कधीच येणार नाही आहे, कधीच नाही म्हणजे कधीच नाही, लक्षात ठेवायचं. त्याबरोबर लगेच इकडे घरातले सगळेजण म्हणू लागतात की मॉम तुझं काय चाललं आहे, तुला तरी कळतं आहे का की तू कशी विचित्र आणि वियर्ड वागती असते. अगं ऊर्जा ह्या घरची सून आहे आणि तू तिला म्हणतेस की तिने ह्या घरामध्ये यायचं नाही म्हणून, याला काय अर्थ आहे. त्यावेळी ती म्हणत असते, मी जे म्हणते ना मी तेच करणार आहे आणि मी जे म्हणते ते बरोबर म्हणते, मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे, समजलं तुम्हाला सगळ्यांना. ती ऊर्जा एक खुनी आहे आणि ही गोष्ट कधीही बदलणार नाही आहे, कळलं ना. तुम्ही सगळेजणांनी कितीही प्रयत्न केले ना तिला पाठीशी घालण्याचा, तरीही त्या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही, लक्षात ठेवा. आणि राहिला प्रश्न त्या ऊर्जाला घरात घेण्याचा, तर ह्या घरात तिला एंट्री नाही हे सुद्धा लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता, मी कोणाला काहीही बोलत नाही आहे. एवढं बोलून आता लगेचच विजया ही रागारागात तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जाला भेटण्यासाठी तिची आई आलेली असते. आता आईला बघून ऊर्जा भावूक होते. ऊर्जा आईला म्हणत असते की आई, अगं मी म्हटलं होतं ना तुला की तू येऊ नकोस म्हणून इकडे, मग तू का आलीस इकडे. त्याबरोबर मग आई म्हणते की ऊर्जा,
अगं तू मला कोर्टात येऊ नकोस असं म्हटलं होतंस, पण बाळा तुला न भेटता मला दिवसच जात नाही आहे गं. त्यावर ऊर्जा म्हणते, आई प्लीज प्लीज तू नको ना गं माझ्यामुळे असा उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेऊ. आई तुला त्रास झाला तर मला वाईट वाटेल, तुला माहिती आहे ना. त्याबरोबर मग ती म्हणते, अगं ऊर्जा पण त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते, आई प्लीज. त्यावर मग ती म्हणते, बरं ठीक आहे, पण मग आता तू काय ठरवलंयस. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, काय ठरवलं आहे आई, माझी केस मी स्वतः लढणार आहे, पण एक गोष्ट खूप वाईट वाटते ग आई. काय असं आई विचारते. त्याबरोबर मग ऊर्जा सांगते, आई शौर्याचा माझ्यावर विश्वास नाही आहे. त्यावर आई म्हणते, विश्वास नाही म्हणजे. त्यावर मग ऊर्जा म्हणते, आई कुठेतरी एका पॉईंटवर शौर्याचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत होतोय की काय असं वाटतंय ग मला. त्यावर आई म्हणते, असं का वाटतंय ऊर्जा तुला, काय झालंय बाळा. त्यावेळी मग ऊर्जा आईला सांगू लागते, आई अगं शौर्य याच्यासमोर मला हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात की कोर्टामध्ये तू उद्या खोटं बोल, आणि शौर्य मात्र म्हणाला की हो खोटं बोल. त्याबरोबर मग विजया म्हणते, काय खोटं बोल असं म्हणाला शौर्य. त्याबरोबर ती म्हणते, हो नाही याचंच तर मला वाईट वाटतंय. आई मी खोटं कसं गं बोलू. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो विक्रांत असतो, विक्रांतच्या फोटोला हार वगैरे घरात घातलेला असतो, आणि आता विक्रांतचा फोटो हा घरामध्ये सजवून ठेवलेला असतो. आता घरात अर्पिता ही बडबड करत असते, म्हणत असते, डॅड अहो काय काय चाललं आहे काय तुमचं. नाही म्हणजे तुम्ही असे हातावर हात धरून बसणार आहात का. हां डॅड बोला ना, तुम्ही असेच हातावर हात धरून बसणार आहात का. अहो पप्पा त्या ऊर्जाने आपल्या विकीचा खून केला आहे, खून, आणि तुम्ही मात्र काही बोलतच नाही आहात. डॅड ह्याला काहीही अर्थ नाही आहे, तुम्ही काहीही करा, पण काहीही झालं ना तरी ती ऊर्जा शिंदे सुटता कामा नये, आज तिला बेल मिळालीच नाही पाहिजे. त्याबरोबर मग शिर्के म्हणत असतात की तुला जरी मी शांत बसलोय असं दिसत असेल तरीही मी शांत नाही बसलेलो बेटा, मी माझ्या मनात खूप गोष्टी करतो आहे, तू काळजी करू नकोस, काय करायचं ते मी बघेन. त्यावर मग ती म्हणत असते की हे बघा डॅड तुम्ही काहीही करा, अगदीच काहीही, पण काहीही झालं ना तरी ती ऊर्जा शिंदे सुटता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवा. ती ऊर्जा सुटली तर सगळंच पुन्हा प्रॉब्लेमॅटिक होईल डॅड. त्याबरोबर मग शिर्के म्हणतो की काळजी करू नकोस तू. त्यावर ती म्हणते, डॅड कशी काळजी करू नको, तिने माझ्या शौर्याला माझ्यापासून तोडलेलं आहे, माझ्या शौर्याला तिने माझ्यापासून दूर नेलेलं आहे, त्यामुळे मला ना ती मुलगी अजिबातच सुटलेली नको आहे. एकदा का तिला अटक झाली की मग शौर्य माझा, शौर्य माझा. डॅड तुम्ही लक्षात ठेवा, ती ऊर्जा शिंदे सुटता कामा नये, त्यासाठी तुम्हाला जे करावं लागेल ना डॅड तुम्ही ते करा, कळलं डॅड. त्याबरोबर मग शिर्के हा काहीच बोलत नसतो. तर ती म्हणत असते, डॅड बोला ना तुम्ही काहीतरी, कराल ना तुम्ही प्रयत्न. पप्पा ती ऊर्जा सुटता कामा नये, बघा पप्पा बघा, त्या ऊर्जामुळे माझ्या मॉमची सुद्धा काय अवस्था झाली आहे ते एकदा बघा. पप्पा तुम्ही काहीही करा, पण त्या ऊर्जाला तुरुंगात घालवा म्हणजे घालवाच. आज तिच्यामुळे आपला विकी आपल्यात नाही आहे पप्पा, तुम्हाला कळतं आहे ना. त्याबरोबर मग लगेचच शिर्के हा कोणाला तरी फोन करायला घेतो. ती विचारते, कोणाला फोन करताय पप्पा. पण आता शिर्के अर्पिताला काही न सांगता हर्षवर्धनला कॉल करतो. हर्षवर्धन पहिला फोन उचलत नाही. तो शौर्याला म्हणतो, शौर्य बाळा आईसाहेब आणि आदित्य मागून येणार आहेत, तोपर्यंत जा तू कोर्टात जाऊन थांब, मी आलोच, गाडी पार्क करून तू त्यांना रिसीव कर. त्यावर शौर्य ओके म्हणून खाली उतरून जातो. त्यानंतर मग हर्षवर्धन हा फोन उचलतो आणि म्हणू लागतो, काय कशाला फोन केलाय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शिर्के हा म्हणू लागतो की आज काहीही झालं तरी ऊर्जाला बेल मिळता कामा नये, लक्षात ठेवा. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणू लागतो की एक मिनिट, हे बेल द्यायची की नाही ते कोर्ट ठरवतं, मी नाही, समजलं. आणि राहिला प्रश्न ऊर्जाच्या केसचा, तर ऊर्जा तिची केस स्वतः लढणार आहे, त्यामुळे तयार राहा. त्याबरोबर मग शिर्के म्हणतो, काय एवढा मोठा नामवंत गाजलेला वकील सासरा असताना सुद्धा ऊर्जा स्वतःची केस स्वतः लढणार आहे. त्यावर मग आता लगेचच तो म्हणतो की हो ती स्वतःची केस स्वतःच लढणार आहे, त्यामुळे मला त्याच्यातलं काहीही माहीत नाही आहे, कळलं ना. तर आता ही गोष्ट लगेचच शिर्के हात इकडे अर्पिताला सुद्धा सांगतो. अर्पिता म्हणते, काय ऊर्जा स्वतःची केस स्वतः लढणार आहे.
एवढा कॉन्फिडन्स त्या मुलीला येतोच कुठून? हां, आता तिने गेल्या वेळी त्या पद्माच्या प्रकरणात हर्ष अंकललासुद्धा एवढं वाईट हरवलेलं आहे, ते हर्ष अंकलच्यासुद्धा लक्षात असणार हे तिला माहिती आहे ना. मग तिला माहिती आहे की हर्ष अंकललासुद्धा ती जिंकलेली नकोच आहे, म्हणून मग ती स्वतःची केस स्वतः लढायला उभी राहिलेली असणार. पण डॅड, काहीही झालं तरी लक्षात ठेवा, ती जिंकता कामा नये. तिला काही झालं तरी अटक व्हायलाच पाहिजे. त्यावर शिर्के म्हणत असतात की काहीच काळजी करू नको बेटा, काय करायचं ते आपण बघून घेऊ. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा म्हणत असते, आई मला मान्य आहे गं की मी बंदुकीतून गोळी झाडली, हे खरं आहे. पण मी हेही सांगू शकते की मी जी गोळी झाडली होती ना, त्या गोळीने विक्रांतचा जीव नाही गेलेला. खरंच सांगते, मी झाडलेल्या गोळीतून त्याचा जीव नाही गेलेला. मी गोळी झाडली त्याच्यानंतर तो जिवंत होता. त्याचा जीव कसा गेला, काय गेला ते मला नाही माहिती. पण आई, मी झाडलेल्या बंदुकीतून त्याचा जीव नक्कीच गेलेला नाही आहे, हे मात्र मी अगदी खात्रीनिशी सांगू शकते. पण आई, हे सगळं असलं तरी पण शौर्यचं असं म्हणणं आहे की मी हर्षवर्धन जहागीरदार यांचं म्हणणं ऐकावं आणि कोर्टामध्ये खोटं बोलावं. मग आई, मला नाही गं बोलायचं आहे कोर्टात खोटं. मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे कसं बोलू कोर्टात एवढं मोठं खोटं? आई, काय करू काहीच कळत नाही आहे. तूच सांगा आता मी काय करू, ह्या सगळ्यातून बाहेर कशी पडू? त्याबरोबर मग आता आई ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा बाळा, सगळ्यात आधी तू शांत हो आणि आठव तू कोणाची मुलगी आहेस. ऊर्जा, तू त्या वकिलाची मुलगी आहेस ज्याने सत्याची काच कधीच नाही सोडली. तू त्या वकिलाची मुलगी आहेस ज्याने कायम सत्याचा विजय घडवून आणला. मला मान्य आहे ऊर्जा, आज सगळे पुरावे, सगळे साक्षी, सगळं तुझ्या विरोधात असेल. पण ऊर्जा, उद्या सगळं तुझ्या बाजूने असेल. तू विसरलीस का पद्माच्या केसमध्ये काही कमी अडचणी आल्या का आपल्याला? पण तरीही तू त्या सर्व अडचणीतून मात करून पुढे आलीस की नाही? ऊर्जा, हे बघ, खोटं बोलून काहीही साध्य होणार नाही आहे. खोटं हे खोटंच राहतं, पण जे खरं, जे सत्य असतं ना, ते कधी ना कधीतरी वरती येतंच. त्यामुळे तू खोटं बोलण्याऐवजी खरं बोललीस तर तुझ्यासाठी जास्त चांगलं असेल, असं आई ऊर्जाला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचे, तुझ्या बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहेस ना, मग तुझे बाबा कधीही खोटं बोललेले नाही आहेत. मग मला वाटतं की तूसुद्धा खोटं बोलायला नको आहेस. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. पण ऊर्जा, खोटं बोलणार नाहीस तेच तुझ्यासाठी चांगलं असेल असं मला तरी वाटतं. ऊर्जा म्हणते, आई मलासुद्धा तसंच वाटतं आहे गं. खोटं बोलून मला काहीही मिळणार नाही आहे. मला नाही बोलायचं आहे गं खोटं. पण शौर्याचं काय? त्यावर मग आई म्हणते, हे बघ ऊर्जा, तुला शौर्यला समजून सांगावं लागेल बाळा. काळजी घे. तू कोर्टात येऊ नकोस म्हटली आहे, त्यामुळे मी कोर्टात येणार नाही. पण तू लवकर सुटशील ह्यासाठी मी प्रार्थना घरी बसून नक्की करेन. आणि मग विजया ही तिकडनं निघून जाते. ऊर्जाला आता काहीच कळत नाही आहे की नक्की मी करू तरी काय. एका बाजूला शौर्य ज्याने सांगितलं आहे की तू कोर्टात खोटं बोल, हर्षवर्धनचं ऐक. दुसऱ्या बाजूला तिचे बाबा होते ज्यांनी कधीच सत्याची कास सोडली नाही. मग आता मी काय निवडू, मी कुठे जाऊ, हा विचार ऊर्जाला पडलेला असतो. खोटं बोलू की खरं बोलू? विजय सत्याचा होतो हे आई म्हणते ते बरोबर आहे, पण मी काय करू, शौर्याला कसं समजवू? ऊर्जाच्या डोक्यातून विचारांचं काहूर काही जात नसतं. तिला आता प्रश्न पडलेला असतो की मी काय करू. त्याच्यानंतर कोर्टामध्ये इकडे जे वकील लढणार असतात ऊर्जाच्या विरोधात, सरकारी वकील, ते खूपच जास्त हुशार आणि स्ट्रॉंग वकील असतात. सगळ्या कोर्टात त्या वकिलांची चर्चा सुरू असते की ते वकील खूप हुशार आहेत. आता काही ऊर्जाचं त्यांच्यासमोर निभाव लागणार नाही, टिकाव लागणार नाही. घरच्यांनासुद्धा टेन्शन आलेलं असतं. इतक्यात हर्षवर्धन आणि शौर्याची तिकडे एंट्री होते. त्याबरोबर ते वकील साहेब विचारतात, काय ॲडव्होकेट जहागीरदार कुठे आहे, कुठे तुमचा अशील, आला नाही अजून? त्याबरोबर मग हर्षवर्धन त्याला सांगतो की ऊर्जाची केस मी लढत नाही आहे, ऊर्जा तिची केस स्वतः लढते. त्याबरोबर ते म्हणतात, अरे वा, ही चांगली गोष्ट आहे आणखीन. त्याच्यानंतर मग आता त्या ठिकाणी ऊर्जासुद्धा आलेली असते. आता ऊर्जा त्या ठिकाणी येते. त्याबरोबर मग आता ऊर्जाला कोर्टासमोर हजर केलं जातं. त्याच्यानंतर आता ऊर्जा ही तिथे सगळ्यांच्या समोर उभी असते. सगळेजण टेन्शनमध्ये असतात, काय होईल आणि काय नाही याचा विचार करत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेमका ऊर्जा काय निर्णय घेणार, खरं की खोटं, हे कमेंट करून सांगा.